नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. अद्वैत व सरोज हे दोघीही भयंकर चिडलेले असतात. तर संगीता त्यांना समजावून सांगत असते की आई अंबाबाईची शपथ घेऊन सांगते की माझ्या कलेने फक्त तिच्या बहिणीसाठी हे सगळं केलं. तर सरोज बहिणीला व अद्वैतला जरा हे बोलणं वेगळंच वाटतं. तर लगेच सरोज विचारते की बहिणीसाठी म्हणजे? तर लगेच कला सांगते की नैनाताई ही माझी सख्खी मोठी बहीण आहे. हे बोलणं ऐकताच सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. सगळेच आश्चर्याने कलाकडे पाहू लागतात. तर रोहिणी स्वतःशीच म्हणते, ज्याने जे केलंय त्याने ते निस्तरावं असं सांगत होतीस ना त्या दिवशी. आता तू आणि तुझा मुलगा मिळून निस्तराव आहे. अपमान होणं म्हणजे काय असतं ते आत्ता कळेल तुम्हाला. तर कला सांगते की मी जे काही केलंय ते फक्त माझ्या आईबाबांची अब्रू वाचावी म्हणून केलंय. त्यांच्या मुलीमुळे त्यांचं नाक कापलेलं हे मला नाही सहन होणार. तर अद्वैत लगेच म्हणतो, म्हणजे तू एकटी नाही तर तुझी अख्खी फॅमिली खोटारडी आहे. सगळ्यांनी मिळून आमच्या फॅमिलीची फसवणूक केली. आणि तुमची मुलगी नैना, का आलात तुम्ही आयुष्यात आमच्या आनंदावरती पाणी घालायला? खरं तर मी तिच्यावरती प्रेम केलं हे माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चुकी ठरली. याआधी मी कधीच वागलो नव्हतं असा. इतका मूर्खासारखं डोळ्यांवरती पट्टी बांधली होती माझ्या. पण आता कळतंय, आमची श्रीमंती, आमची प्रॉपर्टी, चांदेकरांचा फ्रेम यांच्या सगळ्यांवरती डोळा होता तुमचा. तर कला म्हणते, असं काहीच नव्हतं. तर अद्वैत लगेच कलावरती ओढत म्हणतो, खरंच नव्हतं. मी आजपर्यंत ओरडू सगळ्यांना सांगत होतो की या मुलीवरती विश्वास ठेवू नका, पण कोणीच माझं नाही ऐकलं. अद्वैत सरोजला म्हणतो, आई तुला सुद्धा म्हणालो होतो ना मी की काहीतरी गडबड आहे. देवी आईची मूर्ती बनवण्याच्या निमित्ताने ही मुलगी आपल्या घरात आली. त्यानंतर तिची चिखलाचे पाय घेऊन ती आपल्या घरात आली. त्या क्षणी तिने आपलं घर बघितलं. तिला पासेस हवे होते. कसंही करून तिने ते पासेस मिळवले आणि तिच्या आईला आणि बहिणीला आपल्या इव्हेंटमध्ये पाठवलं. इव्हेंटमध्ये जेव्हा नैना परफॉर्मन्स करत होती तेव्हा हिने बघितलं की मी तिच्याकडे बघतोय. तेव्हा ही मुद्दाम तिच्याकडे गेली आणि तिला धक्का दिला. तेव्हा मी तिला पकडलं आणि त्या क्षणीच प्रेमाचं खोटं नाटक सुरू झालं. एक एक करून या सगळ्यांनी आपल्याला गुंडाळलं आणि आज फायनली आपली बदनामी व्हावी म्हणून नैना लग्नाच्या मांडवातून पळून गेली. आपल्या सगळ्यांना यांचा लुटण्याचा प्लॅन होता. तर अद्वैत कलाला म्हणतो, बरोबर बोलतोय मी. कला लगेच म्हणते, आमचा तुमच्या श्रीमंतीवरती डोळा नव्हता. कारण जर आमचा तुमच्या श्रीमंतीवरती डोळा असता तर आज मी हे लग्न थांबवलंच नसतं. हे लग्न कुठल्याही परिस्थितीत पूर्ण होऊ दिलं असतं. आणि एकदा का लग्न पूर्ण झालं असतं तर काय केलं असतं? तर लगेच अद्वैत कलावरती ओढत म्हणतो, मग काय उपकार केले का तू माझ्यावर? लग्नाचे विधी पूर्ण करताना लाज नाही वाटली? आम्हाला लुबडण्यासाठी या स्टेपवरती गेलात तुम्ही सगळे. तर कला ही अद्वैतला समजवण्याचा प्रयत्न करत असते की हे लग्न देखील माझ्या मनाविरुद्धच होत आहे. मी फक्त नैनाताई येण्याची वाट बघत होते. पण मंगळसूत्र बांधण्याच्या वेळी मला कळलं की नैनाताई नाही येते. तेव्हा मी हे लग्न थांबवलं. तेव्हा लगेच अद्वैत म्हणतो, आता मी थांबवतो. आता यापुढे जे काही करायचं असेल ते फक्त पोलीस ठरवतील. पोलीस म्हटल्यानंतर कला, तिचे बाबा, तिची आई, घरचे सगळेच खूप घाबरतात. तर संगीता लगेच अद्वैत समोर हात जोडत म्हणते, अद्वैतराव मी भीक मागते हो तुमच्या समोर. प्लीज माझ्या कलेला काहीच बोलू नका. कदाचित मी सांगतेय की देवाच्या मनात बी हेच असेल. तर सरोज लगेच म्हणते, देवाच्या की तुमच्या? कारण हे असं फसवून केलेलं लग्न आम्हाला मान्य नाहीये. त्यानंतर इकडे दुसरीकडे राहुल आणि नैना एका हॉटेलमध्ये रूमवरती येतात. राहुल नैनाला म्हणतो, आय एम सो सॉरी नैना. मला माहिती आहे की हे हॉटेल आपल्या स्टँडर्डचं नाहीये, पण मला हेच बुक करावं लागलं. आपण जर 5 स्टारमध्ये गेलो असतो तर मला कुणी ओळखलं असतं. म्हणून मी हे चूज केलं, बाकी काही नाही. राहुलचे बोलणं ऐकल्यानंतर नैना लगेच स्वतःशीच म्हणते, म्हणजे याच्या दृष्टीने हे साधं हॉटेल आहे. राहुल सांगू लागतो, खरं सांगू का नैना, आपण एखाद्या 5 स्टारमध्ये गेलो असतो, मला तिथे ओळखलं असतं तरीही मला काही नसता फरक पडला. पण त्याचा इफेक्ट तुझ्या कॅरेक्टरवरती झाला असता. त्यामुळे तुला किंवा तुझ्या फॅमिलीला बदनाम केलेलं मला नाही सहन होणार. तर लगेच नैना म्हणते, डोंट वरी, ही रूम पण छान आहे, मी करेन ऍडजस्ट. राहुल तुला मी एक सांगते, कारण मी खूप लकी आहे, माझ्या मागे तू आहेस. यू आर द बेस्ट. तर राहुल लगेच नैनाला म्हणतो की तू फ्रेश होऊन घे, मी खायची काहीतरी अरेंजमेंट बघतो. सरोज वहिनी अद्वैतला घेऊन तिकडनं निघून जाऊ लागते. पण संगीता सरोज वहिनीच्या पाया पडत म्हणते, विहीनबाई असं नका करू. अहो जरा विचार करा, तुम्ही भी एक आई आहात. अहो माझ्या लेकीचं काय होईल? अहो माझ्या 3 लेकी आहेत, त्यांचं काय होईल? मी आयुष्यभर तुमच्या पायाशी राहील, पण असं नका करू. मी कधी मान वर करून सुद्धा बघणार नाही, पण हिनबाई आमची अब्रू वाचवा. तर सरोज वहिनी लगेच संगीतावरती ओढत म्हणते, माझे पाय सोडा प्लीज, माझे पाय सोडा. संगीता खूपच रडत असते. तर सरोज तिला म्हणते, अब्रूचं तर काही बोलूच नका. ऑलरेडी तुम्ही आमची अब्रू वेशीवरती टांगलीये. अद्वैत म्हणतो, ज्या मुलीबरोबर एक सेकंद सुद्धा उभं नाही राहू शकत त्या मुलीबरोबर मी माझं आयुष्य काय काढणार आहे? इथनं लगेच निघ.
सरोज वहिनी व अद्वैत सगळेच तिकडे निघून जायला लागतात. तर संगीताची बहीण त्यांच्या पाया पडत म्हणते, अद्वैतराव मी तुमच्या पाया पडते, नका जाऊ. तेवढ्यात लगेच तिथे सायली आणि अर्जुन येते. तर सायली म्हणते, असा घाईत निर्णय नका घेऊ अद्वैत भाऊजी. अद्वैत म्हणतो, वहिनी तुम्हाला नाही माहिती इथे काय झालंय. तर अर्जुन म्हणतो, आम्ही सगळं ऐकलंय अद्वैत, प्लीज तू शांत हो, रागाच्या भरात इथनं निघून नको जाऊ. सायली म्हणत असते, तुम्ही शांत व्हा, आपण जरा बोलूयात. अद्वैत म्हणतो, प्लीज मला कोणीच कन्व्हिन्स करायचा प्रयत्न नका करू. तर आबा अद्वैतला लगेच म्हणतात की जा त्यांच्याबरोबर. आबांच्या शब्दापुढे अद्वैतचं काहीच चालत नाही आणि अद्वैत लगेच तिकडनं तिकडे रूममध्ये निघून जातो. अद्वैत अर्जुन हे रूममध्ये आल्यानंतर सायली अद्वैतला समजावून सांगू लागते, तुमची मनस्थिती मला कळतीये, पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगते, हो कला खरंच खूप चांगली मुलगी आहे, मी ओळखते तिला. गणपतीच्या अधिकासाठी ती आमच्या आश्रमात यायची आणि आश्रमातल्या मुलांना गणपतीची मूर्ती कशी बनवायची हे शिकवायची. ती खूप स्वावलंबी, जबाबदार आणि गुणी मुलगी आहे. अहो तिने एकटीने तिचं अख्खं घर सांभाळलंय. तर अद्वैत लगेच म्हणतो, कला खरे, ऍक्च्युली ना त्यांचं नाव खरे नाही तर खोटे असायला पाहिजे. आजपर्यंत आम्हाला सगळं खोटं सांगत आलेत. काय म्हणाले, तर आमचा हँडिकॅपचा बिझनेस आहे. तर सायली लगेच म्हणते, भाऊजी मला मान्य आहे की तुमची फसवणूक झाली, पण माझी खात्री आहे की या सगळ्यामध्ये कला नक्की नसेल, किंवा मग तिचा काहीतरी नाईलाज झालेला असेल. ती खूप स्वाभिमानी मुलगी आहे, ती नेहमी दुसऱ्याचा विचार करते. तर अद्वैत लगेच म्हणतो, नाही वहिनी, ती जर दुसऱ्याचा विचार करत असती तर ती माझ्याशी असं वागली असती का? त्यावेळी कुठे गेला होता तिचा हा स्वाभिमान? जेव्हा लग्नानंतर तुम्हाला समजलं असतं की अर्जुनचं एक वेगळंच सत्य आहे, तेव्हा तुम्ही काय केलं असतं? तो खोटा आहे, त्याचं प्रोफेशन खोटं आहे हे जर सांगितल्यानंतर तुम्ही काय केलं असतं? सायली म्हणते, भाऊजी मी तुमची मनस्थिती समजू शकते, पण लग्नाचे विधी झालेत, आता तुम्ही लग्न न करणं हे कसं नाकारू शकता? भाऊजी मी तुम्हाला खात्री देते की कलामुळे तुमच्या घरात दुःख कधीच नाही येणार. बरं आता तुम्ही बोला, मी जरा कलाला भेटून आले. आणि सायली लगेच कलाकडे निघून जाते. तर इकडे सायली कलाकडे येते आणि तिला समजावत सांगू लागते, कला तुझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मला बोलण्याचा काहीच अधिकार नाहीये, पण तरीही मी तुला सांगते, हे जे काही घडलंय ते अंबाबाईच्या मर्जीने झालंय. आणि अगं तुझ्या आईबाबांकडे बघ, त्यांची काय अवस्था झालीये. कला मी अनाथ आहे, पण मला एक गोष्ट माहिती आहे की आईबाबा जे काही करतात ते आपल्या मुलांच्या भविष्यासाठीच असतं. तर कला लगेच म्हणते, अगं सायली मी नैनाताईच्या जागी उभी आहे, तर त्याचा अर्थ असा नाही ना की माझं त्याच्याशी लग्न होईल. सायली म्हणते, अगं कला तू फक्त उभी नाही राहिली, तर त्यांच्याबरोबर लग्नाचे सगळे विधी पूर्ण केले. देवा ब्राह्मणाच्या साक्षीने तुम्ही एकत्र बांधले गेलात. लग्नाचे संस्कार झालेत तुमच्यावरती. अगं तुमच्या डोक्यावरती अक्षदा पडल्यात, त्यांच्याबरोबर 7 फेरे घेतले, कन्यादान झालंय तुझं. 7 फेऱ्यांनी हे लग्न मान्य केलंय, तर तू का थांबतीयेस? तर संगीता लगेच म्हणते, नाही ग, यामध्ये कलाची काहीच चुकी नाहीये, हे सगळं तिने माझ्या मर्जीप्रमाणे केलं, पण मलाही तेच वाटते की देवाची हीच मर्जी असणार, म्हणून तर त्यांची एकमेकांना गाठ बसली, पण आता हिने स्वीकारलं पाहिजे ना. सायली म्हणते, कला प्लीज विचार कर. त्यानंतर इकडे लग्न मंडपामध्ये प्रेसवाल्यांनी तर ही बातमी उचलूनच धरलेली असते. तर ते प्रेस रिपोर्टर म्हणत असतात, नेहमी सगळ्यांना खऱ्याची वागणूक देणारे हे चांदेकर खरंच या मुलीबरोबर लग्न करतील का? एक नवा आदर्श जगासमोर घालतील का? तर लगेच सरोज वहिनी त्यांना म्हणतात, काय करताय तुम्ही हे सगळं? उगाच शब्दाचा दुरुपयोग करून लोकांना गाईड नका करू. या मुलीला आम्ही कधीच नाही स्वीकारणार. खरे कुटुंबाने आमची फसवणूक केली आणि त्यांना ते भोगावंच लागणार. इकडे अर्जुन अद्वैतला समजावून सांगत असतो, अद्वैत कधी कधी आपण भावनेच्या भरात खूप चुकीचे निर्णय घेतो, म्हणून आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये इरिटेट होतं, खूप राग येतो. पण काही काळानंतर आपल्याला कळतं की हेच बरोबर होतं. तुला पण एक दिवस कलाबद्दल असंच वाटेल. तर अद्वैत लगेच म्हणतो, शक्यच नाहीये, कारण ती माझ्या फॅमिलीमध्ये सूट नाही होत, ती माझी बायको नाही होऊ शकत. आणि सगळ्याच मुली काही सायली वहिनीसारख्या नसतात आणि ही तर अजिबातच नाहीयेत. तेवढ्यात तिथे आबा येतात आणि आबा अद्वैतला म्हणतात, अद्वैत मला तुझ्याशी लई म्हणजे लई महत्वाचं बोलायचंय. अर्जुन तिकडनं निघून जातो. तर आबा अद्वैतला विचारतात की तू खरंच हे लग्न मोडणार आहेस? तर अद्वैत म्हणतो, हो आबा, मी त्या मुलीबरोबर माझं अख्खं आयुष्य काढूच नाही शकत. माझ्या स्वप्नातही कधी मी त्या मुलीबरोबर लग्न करण्याचा विचार नाही केला. आणि प्रश्न फक्त माझ्या एकट्याचा नाहीये, तिने माझी आणि माझ्या चांदेकर फॅमिलींची खूप मोठी फसवणूक केली आहे. आबा अद्वैतला समजावत म्हणत असतात की अद्वैत तू हे लग्न नको मोडूस. वर्षानुवर्ष हे म्हटलेलं असतं की कोणाची लगीनगाठ कोणाशी बांधणार हे देवालाच ठाऊक असतं. तू त्या नैनाशी लगीन करायला निघालास, पण कदाचित देवाच्या मनात ती कलाच असेल. तुला खरं सांगू तर मला आधीपासूनच हे संकेत मिळालं होतं, कारण त्या नैनाच्या बाबतीत देवानं मला कोणताच कौल नाही दिला. पण मी गप्प बसलो. पण आता माझी खात्री पटलीये की कलेलाच अंबाबाईनं तुझ्या आयुष्यामध्ये धाडलंय.
अद्वैत सांगत असतो, "नाही अबा, माझं त्या मुलीबरोबर लिटरली कसलंच कनेक्शन नाहीये." अबा अद्वैतला विश्वासात घेत सांगत असतात, की "तुला हे लग्न करावं लागेल. कारण हे चांदेकरांचं वैभव मला कष्टानं उभा केलंय. याला जर तडा गेला तर मी सहन नाही करू शकणार." इकडे कलाची आई देखील कलाला लग्न करण्यासाठी कन्व्हिन्स करत असते. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, अद्वैत आणि कला दोघीही एकमेकांशी बोलत असतात. तर अद्वैत कलाला सांगतो, की हे लग्न करण्यासाठी मी तयार आहे आणि हे फक्त आणि फक्त माझ्या आबांसाठी करतोय. तर कला देखील अद्वैतला म्हणते, मी देखील हे लग्न फक्त आणि फक्त माझ्या आईसाठी करतीये. कला आणि अद्वैत दोघीही लग्न मंडपामध्ये येतात आणि अद्वैत म्हणतो, गुरुजी मंत्र सुरू करा, मला हे लग्न मान्य आहे. कलाही म्हणते, मलाही लग्न मान्य आहे. सगळ्यांना त्यांचे बोलणं ऐकल्यानंतर खूप मोठा धक्का बसतो. पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.